नमस्कार, मी प्रियंका आणि सुदर्शन मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण बोलणार आहोत. ज्या मुद्द्याला सतत हसण्यावारे नेलं जातं, ज्या मुद्द्याला कधीच गंभीर घेतला जात नाही, पण तो मुद्दा अगदी समाज पोखरून काढतोय, अशा मुद्द्यावर आपण बोलणार आहोत. आज आपल्यासोबत लव्ह जिहादच्या विषयावर बोलण्यासाठी कुमारी प्रतीक्षाताई कोरगावकर आहेत, ज्यांचं कार्य अतिशय या विषयात खूप मोठं आहे आणि गेल्या 17 वर्षापासून त्या हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून पूर्ण वेळ धर्मप्रसारणाचं काम करतात आणि लव्ह जिहादच्या विषयावर त्यांचं मोठं कार्य आहे. धर्मांतरवर ते काम करतात. मंदिर रक्षा संदर्भात देखील त्यांचं कार्य आहे. तर लव्ह जिहाद संदर्भात जनजागृती करतात त्या आणि महिला व युवतींना देखील जनजागृती करून या सगळ्या प्रकरणातून त्यांनी बऱ्याच महिलांना बाहेर देखील काढण्यात आलेला आहे. तर त्यांचा 17 वर्षाचा जो अनुभव आहे, तो आपण थोडक्यात समजून घेणार आहोत. आणि लव्ह जिहाद नेमकं काय आहे? आपल्या आत्ताच्या पिढीला जो प्रकार कळालेला नाही, पण जो प्रकार वर्षानुवर्षापासून सुरू आहे आणि हळू-हळू जसं की आपण स्लो पॉइझन म्हणतो, त्या स्लो पॉइझनच्या माध्यमातून हा प्रकार हळू-हळू, हळू-हळू बिंबवण्यात येतोय आणि समाजावर किती त्याचे गंभीर परिणाम होत आहेत, हे सगळं आपण प्रतीक्षाताईकडून जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी प्रतीक्षाताई तुमचं मी खूप-खूप स्वागत करते सुदर्शन मराठीमध्ये. नमस्कार. धन्यवाद. ताई ज्या मुद्द्याला सतत हिणवलं जातं, सतत हसण्यावारे नेलं जातं, की असं काही नाहीये, हे तुमचंच सोडलेलं एक पिल्लू आहे किंवा तुम्हीच त्याचा बाऊ केलेला आहे आणि असं जितकं तुम्ही दाखवताय तसं काही नाहीये. तर एक मला जाणून घ्यायचंय, की लव्ह जिहाद तुमचा 17 वर्षाचा अनुभव आहे आणि एक व्यक्ती जेव्हा एका विषयावर त्याचं आयुष्य घालवते, 17-20 वर्ष त्या विषयावर देते, तेव्हा त्यांनी बरेच त्यातले बारकावे बघितलेले असतात आणि कंगोरे त्यांनी बघितलेले असतात. आत्ताच्या पिढीला लव्ह जिहाद काय आहे? नेमकं साध्या सोप्या भाषेत सांगा. नाही खरं तर हा विषय असा आहे ना, की एवढे वर्ष कार्य करून पण संपतच नाहीये. आणि आज सगळ्या म्हणजे बऱ्याच संघटना ज्या कार्य करतायत त्यांना याचं गांभीर्य कळतंय. आणि खरं तर आज खरंच विशेष कौतुक म्हणावं लागेल, की पुन्हा एकदा या विषयावर आपण चर्चा करतोय. खरं लव्ह जिहाद हा शब्द म्हणजे विशेष मला सांगावसं वाटेल, की 2005 मध्ये पहिल्यांदा सुरेश चव्हाणके जी आहेत, तर त्यांनी पहिल्यांदा वापरला होता. 2005 मध्ये लव्ह जिहाद या विषयावरचं पहिलं पुस्तक हिंदू जनजागृती समितीने प्रकाशित केलं. आणि हे पुस्तक मी दाखवू इच्छिते यावेळेस. आणि याच्या सोबतच म्हणजे खरं तर याच्या आधी जेव्हा इंग्लंडमध्ये या विषयावर चर्चा झाली, तर इंग्लंडमध्ये हा शब्द लव्ह जिहाद म्हणून फेमस नव्हता. तिथे रोमिओ जिहाद असं याला म्हटलं जातं. आणि याचा जर इतिहास बघितला गेला, तर जेव्हा आपले जे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत, त्यांनी ह्या ग्रंथाचा अभ्यास करताना इतिहास पाहिला, तर 1300 वर्षापूर्वी जेव्हा मुघल पहिल्यांदा भारतामध्ये आले, तेव्हापासूनच लव्ह जिहाद सुरू झाला. तेव्हा तो शब्द नसेल कदाचित, पण ती गंभीरता खरं तर दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. म्हणजे एक संस्कृती नष्ट करणं किंवा मूळ आपला जो महिला आपल्या हिंदू धर्मामध्ये एक महिला महत्वाचं स्थान असणाऱ्या महिलांवर, युवतींवर हा एक प्रकारचा आघात आहे. आणि नुसतं प्रेम असलं असतं ना, तर गोष्ट वेगळी होती. तर प्रेमाच्याही पलीकडे जाऊन एक पूर्ण संस्कृती नष्ट करण्याचं दुसरं म्हणजे आतंकवादाचं हे एक भयानक षडयंत्र आहे. आणि तिसरा महत्वाचा भाग हा पूर्ण राष्ट्राच्या अस्मितेशी जोडला गेलेला आहे. तर म्हणूनच लव्ह जिहाद या घटनेकडे कोणत्यातरी व्यक्तीने सुरू केलेलं हे पिल्लू नाहीये किंवा कोणत्या व्यक्तीच्या स्वार्थीपणामुळे निर्माण झालेली ही गोष्ट नाहीये. तर ही खरंच खूप गंभीर समस्या आज भारतातच नाहीये, खरं तर जगभरामध्ये आहे. आणि त्यामुळे आपण याच्याकडे खूप गांभीर्याने बघायला पाहिजे. जर नुसता लव्ह जिहाद शब्दाचीच उत्पत्ती बघितली गेली, तर लव्ह म्हणजे प्रेम हे तर आपण सगळे जाणतो. पण जिहाद जे दारुल हरब आणि ला दारुल इस्लाममध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी जे काही केलं जातं, तर त्याला जिहाद म्हटलं जातं. आणि त्यातलाच हा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. आणि जो आपल्या सगळ्यांच्या उंबरठ्यापर्यंत आपण कालपर्यंत म्हणत होतो. पण आता परिस्थिती अशी आहे, की बऱ्याच जणांच्या घरापर्यंत पोहोचलेला आहे. याच्यामध्ये म्हणजे असा कोणता विशिष्ट वर्ग म्हणजे उच्च वर्ग, नीच वर्ग असा भेदभावच राहिला नाही. एज ग्रुपचा पण भेदभाव राहिलेला नाहीये, की सर्व म्हणजे लहान मुलींपासून वयोवृद्धांपर्यंत त्या सगळ्या घटनांच्या म्हणजे ज्या मुली, महिला, लहान बालिका या सगळ्या याच्यामध्ये पीडित जाणवतात. त्याच्यामुळे ही खूप भयानक समस्या आहे. आणि फक्त त्या मुलीचं आयुष्य वाया जातं असं नाहीये.
मृत्यूनंतर पण कशा प्रकारच्या पीडा येतायत, ज्या घटना, ज्या बातम्या समोर येतात, माणुसकी पण आपण त्याला म्हणू शकत नाही. एक प्रकारच्या राक्षसी वृत्तीकडे, हिंदीत ज्याला हैवानियत म्हणतात ना, त्याकडे जाणारी ही मानसिकता समोर येताना दिसते. लव्ह जिहाद जेव्हा आता पालकांच्या दृष्टीने जर आपण बघितलं, तर त्यांना जोपर्यंत मुलगी अडकून 2 ते 3 वर्ष होत नाही, तोपर्यंत त्यांना लक्षात सुद्धा येत नाही, की या अशा प्रकारात आपली मुलगी अडकलेली आहे. आणि कारण की हसणारी, खेळणारी मुलगी असते, अगदी अभ्यासात देखील हं, हुशार असते. त्यामुळं पालकांना संशय येणं असं कधीच होत नाही, की पालकांना संशय येईल त्या विद्यार्थिनीचा किंवा त्या मुलीचा. कारण की मी सुद्धा अशा बऱ्याच लोकांना भेटले, जेव्हा ते त्यांची कहाणी सांगतात, त्यांच्या डोळ्यात अश्रू असतात हं, त्यांच्या मुलींबद्दल जेव्हा ते बोलतात, की खूप अभ्यासात हुशार होती हो, कधी वाटलं नव्हतं असं काही होईल. हं. तर पालकांनी कसं अगदी. ओळखावं? काय लक्षणं असतील ज्याच्यावरून पालकांनी संशय घेतला पाहिजे? त्या अनुषंगाने नाही, की अगदीच तिचं स्वातंत्र्य हिरावलं जाईल. पण अशा अनुषंगाने, की वाईट कुठल्या मार्गावर जाऊ नये किंवा तिच्यासोबत काही चुकीचं होऊ नये. पालकांनी नेमकी काय काळजी घेतली पाहिजे? खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. खरं तर स्वातंत्र्य आणि स्वैराचार याच्यामध्ये ना एक खूप थिन लाईन असते. तर हे थिन लाईन खरं पालकांनी समजून सांगायला पाहिजे. आज मुळात ही समस्या येण्यामागचं महत्त्वपूर्ण कारण काय ना, की आई-वडील आणि मुलं यांच्यामधला जो संवाद आहे, तर तो संवादच हल्ली नष्ट व्हायला लागलाय. कारण प्रत्येकाला करिअरमुळे या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये. पण असं नाहीये, की मुलगी त्या दिशेला चालली आणि कळत नाही. काही नॉर्मल सिम्प्टम्स असतात. शक्यतो पालकांनी जर याच्याकडे लक्ष दिलं, विशेष करून आई, म्हणजे बरेचदा काय लक्षात येतं ना, की आईला काही गोष्टींची कल्पना असते. फक्त ती काय करते, की टाळते. आणि एक म्हणजे जो एज ग्रुप आता 40, 45, 50 वयोगटातला आहे, ज्या आई या वयोगटामध्ये आहेत ना, तर त्यांची मी एक विशेष मानसिकता काय बघितली, की मुलींना किंवा मुलांना हल्ली तर मुलं-मुली समान प्रकारेच वाढवलं जातं. पण हे वाढवताना त्यांच्या मनात एक काय विचार असतो, की मी बंधनात वाढले. मी माझ्या मुलांना बंधन नाही देणार. पण खरं तर हे बंधन अगदी. नाहीये. पण त्यांना ती जी दृष्टी द्यायला पाहिजे ना, की नेमकं आजूबाजूला काय चाललंय, की भयानकता किती आहे. तर हे विशेष करून आई चांगल्या प्रकारे समजावू शकते, जे की ती करताना दिसत नाही. आणि तिला कसं वाटतंय, की आज म्हणजे सगळं व्यवस्थित चालू आहे. खरं तर श्रद्धा वालकरची घटना असो, यशस्वी शिंदेची घटना असो, नाहीतर बंगलोरची घटना असो, खरं तर दुर्दैव म्हणावं लागेल, की अगदी. इतक्या मोठ्या म्हणजे 35 तुकडे, 52 तुकडे आणि किती तुकडे आपण मोजू नाही शकत. इतक्या मोठ्या-मोठ्या घटना होऊन सुद्धा अजूनही आई किंवा ती मुलगी याच्यामध्ये या विषयावर चर्चा होताना दिसते असं नाही दिसत. कारण फील्डवर आम्ही जेव्हा बघतोय ना, तर मुलांमध्ये चर्चा आहे, पुरुषांमध्ये चर्चा आहे. फार-फार एखाद्या घटनेमध्ये म्हणजे हल्ली तर नावं, घटना एवढ्या घडल्यात ना, की हल्ली नावं सुद्धा आपल्या लक्षात राहत नाही. तर हे भयानक आहे, की ज्यांच्या बाबतीत घडतंय, मुली आहे, महिला आहेत, याच्यावर विचार करत नाही, ही मुळात वाईट गोष्ट आहे. आणि हे थांबवण्यासाठी प्रत्येक मुलीने, विशेष करून महिलेने याच्यामध्ये स्वतः हे समजून घ्यायला पाहिजे आणि हे समजून घेऊन मुलींची चर्चा करायला पाहिजे. खरं तर जसं म्हटलं, की लव्ह जिहादच्या घटनेमध्ये ना, कोणतीही केस दुसऱ्यासारखी असं नसतं. पण लक्षणं जर सर्वसामान्यपणे बघायला गेली, की आज म्हणजे जो IBN-7 चा रिपोर्ट होता, तर त्याच्यामध्ये कसं होतं, हा रिपोर्ट 2008 सालचा आहे बरं. याच्यामध्ये कसं होतं, की ओके. शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली, जिथे त्यांचा संपर्क जास्त येतो, अशा ठिकाणी या मुलींना टार्गेट करतात. समजा मोबाईल रिचार्ज असेल, स्कूलची पुस्तकं जिथे मिळत असतील किंवा कॉस्मेटिक्स विशेष करून छोट्या-छोट्या गरजा त्यांच्या असतात, की मग हल्ली आई-वडील जर वेळ देत नाहीयेत, तर मुली अशा प्रकारे प्रेम शोधण्याचा प्रयत्न करतात आणि याच्यामध्ये चांगले दिसणारे, स्मार्ट दिसणारे मुलं ह्या मुलींना टार्गेट करतात. जेव्हा या मुली अडकतात, तर याच्यामध्ये पहिलं म्हणजे त्यांचा मोबाईलचा वापर अति व्हायला लागतो. मला तर एक घटना आठवते, की त्या घटनेमध्ये त्या मुलीला मी भेटायला गेलेले. सुरुवातीला तर ती बोलायलाच तयार नव्हती. पण नंतर तिने एवढा गठ्ठा मला सिम कार्डचा काढून दिला. तर म्हणजे इतक्या प्रकारे मुलं मोबाईल गिफ्ट करतायत किंवा त्यांच्याशी संपर्क करतायत आणि माहीतच नाहीये. एक एक उदाहरण तर एवढी हाईट होती, की ती मुलगी तिच्या घरामध्ये नमाज पढतीये. रोजा पकडायला लागलीये. पण तिच्या पालकांना पत्ताच नाही. म्हणजे एवढी त्याची ग्रॅव्हिटी आहे, की तुमच्या घरात घुसून मुलींचं वागणं बदललंय. पण वडिलांना कल्पना नाहीये ना, हे कठीण आहे.
म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टी आहेत मुलींचं वागण्यामध्ये. उदाहरणार्थ काही सुरमा वगैरे गिफ्ट्स करतात. तर याच्या तिच्या बोलण्याची पद्धत बदलते. बोलण्यामध्ये उर्दू शब्दांची वारंवारता वाढते किंवा मोबाईलवरती तिची व्यस्तता असते. कधी-कधी कारण सांगून तिचा बाहेर जाण्याचा भाग वाढतो आणि खरं सांगायचं ना, या गोष्टी सहज कोणाच्याही म्हणजे सर्वसामान्य मैत्रिणींच्या पण लक्षात येतात, तर आई-वडिलांच्या लक्षात येणार नाही असं तर नाही होऊ शकत. तर पालकांनी ही काळजी घ्यायला पाहिजे, की आपली मुलगी चालली कुठे? क्लासमध्ये चालली आहे, तर आठवड्यातून एकदा तरी किमान क्लासमध्ये चौकशी करायची, की ती रेग्युलर अटेंड करतेय ना? कॉलेज रेग्युलर अटेंड करतेय ना? ही गोष्ट तिच्या स्वातंत्र्यावर गदा नाहीये. हा हा विषय तिच्या जीवाशी, तिच्या म्हणजे जीवनाशी संबंधित आहे म्हणून आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि जर एकदा का मुली, आई-वडिलांमध्ये आणि मुलींमध्ये जर संवाद असेल, तर खरं तर हा प्रश्न येणारच नाही. पण त्यासाठी आधी आई-वडिलांनी हा मुद्दा नीट समजून घ्यायला पाहिजे आणि योग्य प्रकारे मुलींकडे मांडला पाहिजे. जर विश्वासाने मांडला त्यांनी, तर मुली पण ऐकणार आहेत. उदाहरणं तर समोर दिसतायत ना, फक्त आपल्याला त्यांना प्रूफ द्यावे लागणार आणि जर हे प्रूफ द्यायची वेळ आली पालकांना आणि त्यांना कळलं नाही, तर मग हे पुस्तक त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे, की या माध्यमातून त्यांना पण लक्षात येईल, की जी गोष्ट त्यांना मांडायला कठीण जाईल ना, तर याच्यामध्ये हे पुस्तक त्यांना नक्कीच मदत करेल आणि संवाद हा सगळ्यात चांगला सोल्युशन आहे असं वाटतं. ताई जेव्हा आपण वेगवेगळ्या उदाहरणांबद्दल बोलतो, आता मी फुलंब्रीचं एक माझ्याकडे उदाहरण होतं. नाव घेणं योग्य नाही राहणार. तर तिच्या वडिलांनी सांगितलं बोलता-बोलता, की "ताई मी खूप वेळा तिथे गेलो, जिथे ती राहते. दुसऱ्या राज्यात ती आता आहे. तिने लग्न केलंय त्या मुलाशी. मी खूप वेळा गेलो. मी तिचे पाया पडले. मी तिच्यासमोर हात जोडले, की "बाई तू घरी चल. हे सगळं तुझ्यासाठी योग्य नाहीये. तू इतकी हुशार आहेस. मी हं. तुला परत कॉलेजला ॲडमिशन घेऊन देतो. मी तुला हवं ते देतो. तुला शिक्षण कर. तू पुढे जा आयुष्यात. मोठी हो. या सगळ्या गोष्टीतून तू बाहेर ये आणि जी चुकी झाली आम्ही तुला माफ करतो. तुला एक शब्द आम्ही बोलणार नाही, पण तू परत घरी ये. पण ती मुलगी तिच्या हं. वडिलांशी बोलायलाही तयार नव्हती. तर एक मुलगी म्हणून जेव्हा आपण विचार करतो, तुम्ही असाल, मी असेल. एक मुलगी म्हणून आपलं वडिलांशी एक खूप जवळीक, भावनिक नातं असतं. आईशी असतंच, वडिलांशी खूप जास्त असतं. तर मग आपण जास्त आपल्या जवळीक आहे. वडिलांना डावलणं फार कठीण आहे, तसं जर बघायला गेलं तर. पण असं काय हे ब्रेन वॉश नेमकं होतंय, की आई-वडील सुद्धा दुश्मन वैरी वाटायला लागतात. त्यांच्याशी बोलणं अजिबात आपल्याला आवडत नाही. कुटुंबाशी लांब पळावसं वाटतं आणि आयुष्यात एकच व्यक्ती आहे, जो आपल्याला खूप जीव लावतोय, आपली काळजी घेतोय, आपल्याला प्रेम करतोय, आई-वडिलांपेक्षाही जास्त. ही जी मेंटॅलिटी झालीये, हे जे ब्रेन वॉश झालंय, हे कसं करतात ते नेमकं? म्हणजे याच्यात कसं आहे माहिती आहे का, की यांना ना शिकवलं जातं, की मुलींना ट्रॅप कसं करायचं. हे शिक्षण इतक्या बारीकीने दिलेलं आहे ना, की म्हणजे एखाद्या मुलीशी संवाद साधायचा आहे किंवा तिला प्रेमाच्या जाळ्यात फसवायचं आहे ना, तर तिला स्पर्श कधी करायला पाहिजे, कसा करायला पाहिजे, इतक्या डिटेलमध्ये मुलांना शिकवलं जातंय. मग ह्या जर गोष्टी असतील किंवा आणि याच्याही पुढे जाऊन वशीकरणासारख्या गोष्टी, संमोहनासारख्या गोष्टी वापर केल्या जातात. बऱ्याच ठिकाणी उदाहरणांमध्ये या मुली जेव्हा या जाळ्यात अडकतात, की ते संमोहन इतक्या ग्रेट लेव्हलचं असतं, की त्या मुलींनी या काही दिवसात काय केलंय, हे त्यांचा डेटा पुरा ब्लँक झालेला आहे. आणि आज आधुनिक विज्ञानाच्या माध्यमातून पण हे लक्षात येतं, की संमोहन करता येतं. वशीकरण करता येतंय. पण मुळात मुद्दा काय आहे, की मुलगी प्रेमात पडल्यानंतर काही करणं हे खूप कठीण आहे. तर सेफ वे आहे, की मुलगी प्रेमात पडूच नये, याच्या आधी तिची जागृती करणं. आणि आत्तापर्यंत आपल्या मनात कसा विचार येतो ना, की काहीतरी एक एज लिमिट आहे, की शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या. तर मला दुर्दैवाने सांगावसं वाटतंय, की आता तसं राहिलं नाहीये. एज लिमिट क्रॉस करून म्हणजे अगदी 35, 40, 45, 65 वर्षाच्या महिला सुद्धा लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये पळून गेलेल्या आहेत 20-20, 25-25 वर्षाच्या मुलांसोबत. त्याच्यामुळे आता हा मुद्दाच राहिला नाही, की फक्त एका विशिष्ट एज लिमिटसाठी आपण सांगायचं. याच्या पलीकडे जाऊन आता आपल्याला हे घ्यावी लागणार आहे. म्हणजे कालची जर कोंडव्याची बातमी पाहिली, की जो फिरोज नदीम शेख नाव आहे त्याचं आणि म्हणजे शादी.कॉम वरती त्याची स्वतःचंच शादी.कॉमचं हे होतं आणि त्याने जवळ-जवळ 25 पेक्षा अधिक विवाहित म्हणजे घटस्फोटीत विशेष करून किंवा विधवा महिलांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. आता हे पुण्याचं उदाहरण आहे. पण मी अहिल्यानगरमध्ये पाहिलंय, की चांद्यामध्ये एक मुलगा 5-5, 6-6 मुलींना एका वेळेस प्रेमाच्या जाळ्यात अडकवतोय.
आणि मी जळगावला होते तेव्हा पाहिलं होतं, की मुलगी आणि आई एकाच वेळेस एकाच मुलाच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकले. त्याच्यामुळे ना एज लिमिट राहिलेलं नाहीये. त्याच्यामुळे आपण ह्याची व्यापकता किती आहे हे समजून सांगायला पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट, की आता त्यांनी पुढे जाऊन, जर तुम्ही आम्हाला विरोध कराल, तर आम्ही तुमचे साक्षीसारखे डोक्यात दगड घालू, नाहीतर श्रद्धा वालकर सारखे तुकडे करू. हे जे सांगतायत ना, तर हे आपल्याला आधी जागृती करायला ह्या घटनांचं उदाहरण द्यावं लागेल. कारण आसाममधली घटना, या घटनेची चर्चा नाही झाली. जशी श्रद्धा वालकरच्या घटनेची चर्चा झाली. त्याच्यामध्ये काय किती भयानकता होती ना, की या प्रकरणामध्ये ती मुलीला जेव्हा त्यांनी फ्रिजमध्ये टाकलं, तेव्हा ती मुलगी जिवंत होती. तिचा फ्रिजमध्ये मृत्यू झालाय आणि 7 दिवस तिची डेड बॉडी बाहेर करून त्या डेड बॉडीवर बलात्कार केला. तर ही भयानकता तर आपण माणुसकी सुद्धा म्हणू शकत नाही. लांब कशाला जा, पाकिस्तानमधलं उदाहरण सांगते. पाकिस्तानमध्ये स्मशानभूमीमध्ये जर एखादी सुंदर युवती मेली त्यांची म्हणजे जी हं. इस्लाममध्ये जन्माला आली आहे, तर त्यांची मुलगी मेली तर तिच्यावरती बलात्कार होऊ नये म्हणून तिथं शिपाई बसवायची वेळ आलेली. तर सर्वसामान्य मुलींच्या बाबतीत ते काय विचार करतील? आज बॉक्समध्ये आलेल्या म्हणजे सूटकेसमध्ये आलेल्या मुली एवढ्या आहेत. याच्याही पेक्षा गंभीर, की केरळ स्टोरी सगळ्यांनी पाहिला. आपल्याला वाटतं, की ती स्टोरी आहे, पण तसं नाहीये. त्या मुलींना मी प्रत्यक्ष भेटले. त्या मुलींना जेव्हा म्हणजे संघटनेच्या माध्यमातूनच जेव्हा त्या तिघी जणी ज्या मेन आहेत ना, त्या 2-3 घटना एकत्र करून पण रिअल स्टोरी आहे. तर त्याच्यात एक प्रसंग आहे. की ती मुलगी तिच्या वडिलांना का आईला काहीतरी थुंकते असं काहीतरी आहे. प्रत्यक्षामध्ये घटना काय आहे, येस. की त्या मुलीने तिच्या वडिलांना लाथ मारलेली आहे. आणि हे तिने स्वतः सांगितलंय. म्हणजे मुळात सांगण्यामागचा उद्देश कसा आहे ना, की या फक्त स्टोरी म्हणून नाही, या रिअल घटना आहे. म्हणजे केरळमधलंच उदाहरण, की केरळची आकडेवारी सांगते, की रोज 8 मुली जातायत. केरळचे कम्युनिस्ट पार्टीचे तेव्हाचे मुख्यमंत्री अच्युतानंद यांनी स्वतः कम्युनिस्ट पार्टीचे ते काही हिंदुत्ववादी पक्षाचे नव्हते. एक्झॅक्टली. अच्युतानंदांनी दिल्लीत जाऊन पत्रकार परिषद घेतलेली आहे, की लव्ह जिहाद आहे. आता याच्यापेक्षा अजून काय उदाहरणं पाहिजेत? आणि जसं आपण पाहिलं म्हणजे 2 विशेष घटना मला सांगाव्याशा वाटतील, की पूर्वोत्तर भारत. पूर्वोत्तर भारतमध्ये हिंदू-मुस्लिम असं लग्न करण्याचा एक ट्रेंड सुरू झालाय. या ट्रेंडची गंभीरता सांगते, की यामधून जी नवीन मुलं जन्माला आले, की यांची एक जात किंवा एक कास्ट म्हणून त्यांना दर्जा दिलाय. म्हणजे विचार करा, की पूर्वोत्तर भारतात कास्ट म्हणून दर्जा देणार एवढी संख्या यांच्या पॉप्युलेशनची झाली आहे. आणि नवीन पिढी म्हणजे हिंदू-मुस्लिम यांच्या लग्नातनं निर्माण झालेली पिढी आहे. म्हणजे हे किती भयानक आहे. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बांगलादेशमध्ये. बांगलादेशमध्ये म्हणजे झारखंड आणि बांगलादेश यांची बॉर्डर एकदम जवळ-जवळ आहे. तर झारखंडमधला ट्रेंड काय सुरू झालाय, की झारखंडमध्ये हिंदू मुलींशी हे लोकं बॉर्डर क्रॉस करून इल्लीगली झारखंडमध्ये खूप जण येतात. हे जगजाहीर आहे. आता कारण महाराष्ट्रात पोहोचले तर झारखंड तर जवळ आहे. तर इकडे जेव्हा हे येतायत, तर हे आता आपल्या हिंदू मुलींशी लग्न करतायत आणि त्यांची प्रॉपर्टी हडप करतायत. म्हणजे हा खरं तर देशाच्या सुरक्षेचा प्रश्न झाला ना. एकतर ते कोण व्यक्ती आहे यांची आयडेंटिटी नाहीये. यांना सरळ सगळे डॉक्युमेंट्स मिळतायत आणि हा सरळ-सरळ राष्ट्राच्या सुरक्षेशी प्रश्न निर्माण झालाय. म्हणजे केरळ स्टोरीज सारख्या घटनांमध्ये अडकलेल्या ज्या मुली आहेत, ज्या स्वतः डायरेक्ट आतंकवादाशी संबंधित आहेत. या मुलींनी जे सांगितलं ना, तर या प्रत्यक्ष घटना म्हणजे आर्ष विद्या समाजम जे केरळमध्ये यासाठी कार्य करतंय, या मुलींना त्यांनी ज्या सीरियामध्ये भरती व्हायला तयार झालेल्या अशा मुलींना यांनी रिटर्न आणलंय. म्हणजे आपण विचार करू शकतो, की या फक्त स्टोरीज नाहीयेत, या रिअल लाईफ घटना आहेत आणि अशामध्ये आपल्या मुली अडकायला नको. म्हणून आज प्रत्येक स्त्रीने, प्रत्येक मुलीने याचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे. खूपच एकदम डोळे उघडणाऱ्या ज्या घटना तुम्ही सांगितल्यात. कोंढव्याची घटना खूप मोठी आहे. आसामच्या घटनेने अगदी अंगावर काटा येतो ऐकून. पण मुद्दा हा आहे, की ह्याच्यावर सरकार कधीपर्यंत याच्यावर कुठलाच कायदा अजून तयार झालेला नाहीये. कधी याच्यावर सरकार पावले उचलेल? कारण की आता तर आपण म्हणतो, की हिंदुत्ववादी सरकार आहे. मग आता त्यांच्याकडनं ही अपेक्षा नक्कीच आहे, की तुम्ही याच्यावर कडक कायदा करा. प्लस समाजाने आता केरला स्टोरीबद्दल तुम्ही बोलला, त्यामुळे केरला स्टोरीच्या विषयावर येते. केरला स्टोरीमध्ये एक मला जाणवलं पूर्ण मूव्ही बघताना, की हिंदू कुटुंब
किंवा हिंदू संस्कृती जी आहे ती कुठेतरी कमी पडते का मुलांवर बिंबवण्यामध्ये? कारण जेव्हा ती आपल्याच देवांबद्दल चुकीचं सांगते त्या मूव्हीमध्ये, तेव्हा ह्यांच्याकडे तिला किंवा काउंटर करायला किंवा तिला उत्तरं द्यायला ह्यांच्याकडे नाही उत्तरं आहेत, ह्यांना ना आपली काही संस्कृती माहिती आहे ना, आपले पुराणातलं काय लिहिलंय, काय नाहीये, नेमकं काहीच हं, उत्तर द्यायला नाहीये. जेव्हा ती म्हणते की "आपके भगवान तो छोड़ के चले गए थे, अपनी पत्नी को." हं, ऐसे भगवान क्या ही बचाएंगे जो खुद को ही नहीं बचा पाए, खुद के वाईफ को नहीं बचा पाए. असं जेव्हा ती मूव्हीत म्हणते, तेव्हा आपल्याकडे आता एक मुलगी म्हणून असू दे किंवा या आजच्या पिढीला उत्तर द्यायला स्कोप नाहीये, की काय उत्तर देणार? कारण घरातच ती आता संस्कृतीच राहिलेली नाहीये, की आपण गीतेचं वाचन करतो. आधी करायचो आम्ही लहान होतो तेव्हा हं, आजी-आजोबा घेऊन बसायचे आम्हाला. संस्कृतचा 15वा अध्याय, 16वा अध्याय वाचून दाखवायचे, त्यातला हं, अर्थ सांगायचे. हं, आता ती संस्कृती कमी होत चालली आहे, कारण आता शहरीकरण वाढत चाललंय. कुटुंब आता छोटे-छोटे होत चालले आहेत. तर मग ह्याच्यावर काय मॉडर्न सोल्युशन्स असू शकतात? कारण की आपण परत आता बॅक बॅक टू ओल्ड सोल्युशन्स जाऊ शकत नाही. ती संस्कृती आता परत आणणं कठीण आहे, कारण फास्ट पेस लाईफ आहे. लहान मुलांना देखील आता पाळणा घरात ठेवावं लागतं, कारण आई-वडील दोघंही जॉब करतात. ती काळाची गरज देखील आहे. पण इतक्या फास्ट पेस लाईफमध्ये किंवा इतक्या एकदम टाईम बाउंड लाईफमध्ये ते काय असं करू शकतील? किंवा काय असे मॉडर्न सोल्युशन्स आहेत, जे तुम्हाला वाटते, की आता इम्प्लिमेंट केले तर हं. अजूनही वेळ गेलेली नाहीये. हे इम्प्लिमेंट केले तर होऊ शकेल. नक्कीच. खूप चांगला आणि महत्त्वपूर्ण प्रश्न विचारला, की बेसिक ह्या म्हणजे का मुली कन्व्हर्ट होतायत? खरं तर त्या केरळा स्टोरीतले जे प्रश्न आहेत ना, या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे हिंदू धर्म जगातली जेवढी प्राचीन संस्कृती आहे, तसं हिंदू धर्माचं वैशिष्ट्य आहे, की आमच्याकडे हेच करा असं नाहीये. जर तुम्ही हिजाब घातला नाही, तर तुम्ही मरायला लायक आहे असं आमच्याकडे नाहीये. आमच्याकडे कसं आहे, की तुम्हाला त्याच्यामागचं शास्त्र सांगितलं जातं आणि या शास्त्रानुसार करायचं की नाही, हे तुम्ही ठरवायचं. एवढं व्यक्ती स्वातंत्र्य तर जगाच्या पाठीवर कुठेच दिलेलं नाहीये. आणि कुठ दुसरा महत्त्वपूर्ण भाग काय आहे ना, की आज आम्हाला आमच्या धर्माचं शिक्षण घ्यायला पाहिजे. खरंच एक छोटंसं उदाहरण करंट विषय म्हणून सांगते, की कुंभ आहे. आता चर्चा चालू आहे, की Apple कंपनीचे जे मालक आहेत, त्यांच्या पत्नीने कुंभमेळ्यामध्ये दीक्षा घेतली किंवा कुंभमेळ्यामध्ये येण्याची आल्या त्या आणि त्या आल्यात स्वतः त्या. त्यांनी स्वतः कबूल केलं स्टीव्ह, की त्यांनी स्वतः कबूल केलं, की त्यांना पण काही वर्षांपूर्वी कुंभला यायचं होतं. आज जग हिंदू धर्माकडे वळतंय, तर खरं तर मॉडर्निटी जर बघायची झाली, तर आमच्या एवढी आधुनिकता हिंदू धर्म एवढी आधुनिकता कुठे नाहीये आणि हिंदू धर्मामध्ये प्रत्येक कृतीमागचं शास्त्र आहे. हे जर आम्ही समजून घेतलं आणि ज्यांना असं वाटतंय, की बाबा कुठे धर्मशिक्षण मिळेल, आमची वेबसाईट आहे hindujagriti.org तर त्याच्यामधून घ्या. कुठूनही घ्या. हल्ली आपल्याकडे सोशल मीडिया आहे. आपल्याकडे खूप पर्याय आहेत हिंदू धर्माची माहिती करून घेण्याचं आणि ते जर करून घेतलं ना, तर त्याचा खूप लाभ होतो. माझा स्वतःचा अनुभव सांगते. मी मुंबईत लहानाची मोठी झाले. विश्वास नाही करणार, की माझे केस पण मुलांसारखेच होते. पण जेव्हा मला कळलं, की केस वाढवल्याने काय फायदा होतो किंवा बांगडी मी माझ्या ताईच्या लग्नात पण नव्हती घातली, साडी नेसली नव्हती. पण जेव्हा मला कळलं, की या प्रत्येक गोष्टीचा इफेक्ट होतो आणि आधुनिक विज्ञानाच्या सहाय्याने हे प्रूव्ह पण केलं जातं. हे जेव्हा आधुनिक भाषेत सांगितलं, तेव्हा मी ही कृती करायला लागले. मग तसाच हं. भाग आहे, की आम्ही जर समजून घेतला, तर आपण ह्याच्यामध्ये नक्कीच हिंदू धर्माचं महत्त्व त्या मुलींवर बिंबवू शकतो आणि हिंदू जनजागृती समिती ना याबद्दल विनामूल्य हिंदू धर्माचं शिक्षण सुद्धा देते. म्हणजे आम्ही जेव्हा एखाद्या समस्येवर हे करायला कार्य करतो, तर उपायांसकट आपण कसं जाऊ? जसं आता मुली घाबरतात ना, की साक्षीसारखं माझ्या बाबतीत घडलं, तर मी कसा डिफेन्स करेन? तर आपण फक्त समस्येवर नाही अडकलं, की आम्ही उपाययोजना काढली. आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून मुलींना, महिलांना विनामूल्य सेल्फ डिफेन्स शिकवतोय. म्हणजे आज खरं तर कायम मी भावांना पण सांगेन, की रक्षाबंधनला तुम्ही Amazonवरून जे काही खरेदी करता ना, त्याच्यामध्ये तुम्ही पेपर स्प्रे तुमच्या बहिणींना भेट द्या. तिला सेल्फ डिफेन्ससाठी लाठी शिकवा, नानचक्कू शिकवा. आता किती दिवस आपण कॅन्डल मार्च करणार आहोत ना. म्हणजे निर्भया राइट. प्रकरण झालं, आम्ही कॅन्डल मार्च केला. कोपर्डी प्रकरण झालं, आम्ही कॅन्डल मार्च. आता कॅन्डल मार्चचे दिवस नाहीये, आता हातात सँडल घ्यायचे दिवस आलेले. तर मग मुलींनी स्वतःच्या सुरक्षेसाठी हा विचार केला पाहिजे. स्त्री-पुरुष समानता म्हणतात की नाही, जर स्त्री-पुरुष समानता म्हटली जाते, तर सुरक्षेचा विचार येतो, तेव्हा आम्ही मुलांकडे किंवा पुरुषांकडे का बघतो? आम्ही आमच्या जसं इस्रायलच्या महिलांचा आदर्श घ्यायला पाहिजे आपण.
खरं तर आपल्याचकडे आपल्या देशात एवढ्या वीरांगना आहेत, की पती जर युद्धाला निघालाय आणि तो ती पत्नीची आठवण काढतोय, तर आमच्या देशातली जी राजपूत राणी आहे, ती स्वतःचं शिर काटून त्या राजाला भेट देते, की "आता तुझी समस्याच मिटली, आता तू लढ." अशा वीरांगनांचा आमचा देश आहे. आम्ही कशाला या छोट्या-छोट्या गोष्टींसाठी, छोट्या-छोट्या मोहमायामध्ये अडकायचं. आम्ही आमचा स्वाभिमान जागृत करायची वेळ झालेली आहे आणि कालचीच घटना आहे. मुझफ्फरनगरमधली घटना आहे, की त्या LGBTQला प्रमोट करणाऱ्या मुलाने हिंदू मुलीची छेड काढली आणि बजरंग दलाच्या मुलांनी त्याला बरोबर वठणीवर आणलं. माझा मुद्दा काय आहे माहिती आहे का, की आता आहे ना घटना इथे हल्ला झाला, इथे हल्ला झाला असा नाही पाहिजे. आता घटना पाहिजे, की एकाने छेड काढली आणि 10 मुलींनी धरून झोडलंय. खरं तर भारतीयाचं जे संविधान आहे ना, ते संविधानाने मुलींना, महिलांना सुरक्षेच्या दृष्टीने खूप गोष्टी दिल्यात. म्हणजे स्वतःच्या बचावासाठी, फक्त स्वतःच्याच नाही बरं, स्वतःच्या अब्रूच्या बचावासाठी, स्वतःच्या वस्तूंच्या बचावासाठी, कुटुंबाच्या बचावासाठी जर मुलीने समोरच्याला प्रतिकार केला आणि तो प्रतिकार करताना समजा त्याचा मृत्यू जरी झाला, तरी आपल्याला सिद्ध नाही करावं लागत. कारण आपल्या सुरक्षा आणि आपली अब्रूसाठी आपण केलेलं असतं. तर हा कायद्याने आपल्याला दिलेली एवढी मोठी सुविधा आहे, आपण त्याचा उपयोग केला पाहिजे. जेव्हा अशा घटना वाढतील ना, की 10 मुलींनी मिळून चोप दिलाय, एका मुलीने प्रतिकार केलाय, तेव्हा मग बघा बरोबर हे लव्ह जिहादी रांगेत येतात की नाही. ताई, जेव्हा तुम्ही काउन्सेलिंग करायला जातात, बरेच पालक तुम्हाला फोन करत असतील, की असं-असं झालंय प्रकरण, आमच्याकडून ते हँडल होत नाहीये, तर तुम्ही या, तुम्ही समोपचारण करा त्यांचं. तर मग काउन्सेलिंग करताना अशा बऱ्याच अडचणी येतात, कारण माझी देखील एक मैत्रीण आहे, ती सुद्धा काउन्सेलिंग करते लव्ह जिहादचं. तर मग काउन्सेलिंग करताना अशा अनेक अडचणी येतात, की तिच्यावरच केस केल्या जाते, की ही बिघडवतीये किंवा ही लांब नेतीये त्या गोष्टीपासून. किंवा ते इतके ब्रेन वॉश झालेले असतात, की ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. मग अशा वेळी तुम्ही काय करता? खरं तर ना, आता आम्ही काउन्सिलिंगला जात नाही. टेक्निकली सांगायचं. कारण एकेका मुलीचं काउन्सिलिंग करायला महिनाभर जरी गेलं ना, तरी आपण म्हणजे त्याची आउटपुटच येत नाही असं लक्षात येतं. बेस्ट ऑप्शन आहे, की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे तू मुलगी पडूच नाही याचा तो जो वेळ आपण त्या एका मुलीच्या काउन्सिलिंगला देतो, त्यापेक्षा आम्ही आता ट्रॅक चेंज केला, की मुली एकत्र आल्या, महिला एकत्र आल्या. आपल्याकडे न्यूज रिपोर्ट्स आहेत, आपल्याकडे मुलींच्या मुलाखती आहेत. आपण विथ प्रूफ म्हणजे काय इमोशनल ब्लॅकमेल आपल्याला करायचं नसतं. विथ प्रूफ की घटना काय आहे? त्याचं गांभीर्य काय? हे आतंकवादाशी, देशाच्या सुरक्षेशी कसं जोडलेलं आहे? तर हा भाग आपण त्यांना समजावतो. असं केलं ना, तर वेळ सत्कारणी लागतो. कारण तुम्ही एकेका मुलीला काउन्सिलिंग करण्यामध्ये खूप सगळ्या टेक्निकल गोष्टी आल्या आहेत. जसे आपण स्मार्ट होतोय, तसे समोरचे लोकं पण स्मार्ट होतायत. प्रत्येक वेळेस ते अगदी. वेगवेगळा फंडा काढतात आणि घटना अशी आहे ना, की एक घटना दुसरीशी सेम नाहीये. प्रत्येक घटना वेगवेगळी आहे. तर आपण एकेका हं. घटनेमध्ये किती पुरे पडणार? आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मुली जातायत, की आज साधारण काउंटिंग सांगते, की आज भारतामध्ये 7,00,000 गावं आहेत. मी फार नाही दिवसाला 1 मुलगी असं जरी म्हटलं, तरी 7,00,000 मुली कमीत कमी, हा कमीत कमी रँडम आकडा आहे. 7,00,000 मुली सहज वर्षाला आपण मी एक कमीत कमी आकडा सांगते हां. जेव्हा की एका हं. नगरमध्ये मी बघते, की रोज एक घटना आहे. मग या एवढ्या सगळ्या घटना घडतायत, तर इतक्या मुली जातायत. मग आम्ही जागृती किती मोठ्या लेव्हलवर करायला पाहिजे. एकेका मुलीचं काउन्सिलिंग करत बसणार तर आम्ही वाचवू नाही शकत. आज मुलगी जाऊच नये याच्यासाठी आम्हाला जागृती करण्यावर भर द्यायला पाहिजे. तर उलट मी म्हणेन, की ज्यांना लव्ह जिहाद या विषयावर जागृती करायची आहे, तर त्यांनी आपापल्या कम्युनिटीसाठी, आपापल्या मुलींसाठी, आपापल्या ग्रुपसाठी अशा प्रकारचे लेक्चर अटेंड करायला पाहिजे, ज्याच्यामध्ये विथ पुरावा, की खरंच ही समस्या आतंकवादाची कशी आहे हे आपल्याला सांगता येईल. अजून एक माझा प्रश्न होता, की हे जे मुलं असतात, जे या प्रकरणात मुलींना फसवतात, यांच्याकडे पैसा खूप मोठ्या प्रमाणात असतो. तर तसं बघायला गेलं तर ना ते जॉब करत असतात किंवा फार कमी 1-2% करतही असतील. ना त्यांच्याकडे काही जॉब असतो, ना त्यांचं शिक्षणही खूप मोठ्या प्रमाणात झालेलं असतं. फक्त त्यांच्याकडे एकच प्लस पॉइंट असतो, की त्यांचे जीन्स चांगले असल्यामुळे मे बी ते दिसायला चांगले असतात आणि मग त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी सोप्या होतात त्यांना पुढच्या. पण हा जो पैसा आहे बाईकवर फिरवण्याचा, जसं तुम्ही म्हणालात, की फोन घेऊन देतात ते मुलींना. आत्ताच्या जनरेशनमध्ये किंवा या एज ग्रुपमध्ये
कोणाला फोन घेऊन देणं म्हणजे मोठी गोष्ट आहे सध्याच्या काळात. कारण हं, 20, 25, हं. 30,000 पर्यंत फोन घेऊन देणं म्हणजे एक जॉब हवाय, एक स्टेबल इन्कम हवंय. तर मग हा सगळा पैसा ह्यांना कोण पुरवतंय? हा सगळा पैसा ह्यांना कुठून येतोय? कारण की हे स्पोर्ट्स बाईकवर मुलींना घेऊन फिरतात. पाहिजे त्या गोष्टी घेऊन देतात. मग या सगळ्या गोष्टी ह्याच्या मागे एक मोठं रॅकेट आहे का? हं. आहे खरं. म्हणजे 2008 मध्ये पॉप्युलर पी-एफ-आय म्हणजे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने एक जाहीर पत्रकच काढलं होतं, की त्याच्यामध्ये त्यांनी रेट दिला होता. तर रेट असा होता, की मुलगी ज्या कास्टची आहे, त्या कास्टनुसार रेट होता आणि जे खूप फेमस झालं. म्हणजे जर त्यावेळेस सगळ्यात जास्त रेट होता शीख पंजाबी मुलीचा. एका मुलीला ₹7,00,000 किंवा क्षत्रिय मराठा समाजाची मुलगी असेल तर ₹4,50,000. ब्राह्मण, ओ-बी-सी, एस-सी, एस-टी सगळ्या कास्टचा त्यांनी रेट लावला होता. आता ह्याच्यामध्ये अपडेट्स होतायत. तर म्हणजे नगरचंच उदाहरण सांगते. एका प्रसिद्ध व्यापाऱ्यांच्या घरामध्ये ही घटना घडली. त्यांचीच मुलगी त्यांच्या घरात आणण्यासाठी त्यांना किती पैसे द्यावे लागले असतील? जर गेस करा असं मी एखादा आकडा तुम्ही सांगा. तुम्हाला काय वाटतो? किती आकडा असेल? ऑफर किती केली असेल त्यांनी? 5-10 लाख? अंदाज 75,00,000 म्हणजे ₹53,00,000 कॅश आणि 25,00,000चं दुकान. 53 उलटं म्हणजे 53,00,000चं दुकान आणि ₹25,00,000 कॅश. म्हणजे जवळ-जवळ 75,00,000 हे उदाहरण जेव्हा अमरावतीत सांगितलं, ते म्हणाले, "तुम्ही 75,00,000 सांगतायत, आमच्याकडे आम्ही 1,00,00,000 दिले." नांदेडचं उदाहरण आहे 16-17 तोळे सोनं ती घेऊन मुलगी पळालेली आहे. म्हणजे आता याला लिमिट नाही राहिलंय. अजून एक भयानक आकडेवारी सांगते, की लव्ह जिहादमध्ये ज्या मुली अडकतात, आता अपडेटेड जे आहे. पूर्वी कार्ड म्हणायचे, की ज्या लग्न झालेल्या महिला अडकतात. तर त्यांना कार्ड म्हणायचं, की त्यांचे व्हिडिओ करायचे आणि मग त्यांना ब्लॅकमेल करायचं. पण आता अपडेटेड ट्रेंड काय आहे त्यांचा, की 14 ते 18 वर्षाच्या ज्या मुली आहेत, तर त्यांना त्यांनी टार्गेट केलंय. म्हणजे एकदा ही मुलगी पळवली, तर 18 वर्षाची होईपर्यंत किमान 4 मुलं जन्माला घालायची. नंतर या मुलीच्या शरीराचे सगळे अवयव विकून म्हणजे ही 4 मुलं प्लस तिचे सगळे अवयव विकून किती पैसे कमवतात? तर 2 ते 5 करोड रुपये. म्हणजे लक्षात येते, की किती भयानकता आहे आणि विशेष करून मुंबईमध्ये ज्या मुली म्हणजे जसं वेश्या व्यवसायामध्ये सापडतात, त्या मोस्टली बांगलादेशी आहेत आणि ज्या बंगालमध्ये सापडतात, ज्या महाराष्ट्रातल्या आहेत. म्हणजे ज्यांना ह्या छोट्या मुली आहेत, ज्यांना भाषा नाही येणार, अशा ठिकाणी त्यांचं ट्रॅफिकिंग केलं जातं आणि मग सगळ्याच गोष्टी पुढे त्यांचं आयुष्य नरक याच्याशिवाय दुसरा शब्द नाही राहत. ओके. खूपच गंभीर आणि खूप मुद्दा इतका वाढत चाललेला आहे, की धर्मजागरणाचं काम तर तुम्ही करताच, पण हे लव्ह जिहादचा मुद्दा देखील खूप मोठा होत चाललेला आहे. पालकांना तुम्ही काय संदेश द्याल? या नोटवरून आपण ही मुलाखत इथे थांबवू. पण पालकांना तुम्ही काय संदेश द्याल? खरं तर आज म्हणजे आपल्याकडे कसं आहे माहिती आहे का, की एखादी मुलगी आहे ना, तळहाताच्या फोडाप्रमाणे आपण तिला वाढवतो. ती मोठी होईपर्यंत म्हणजे जीव असतो आपला तिच्यात. फक्त हल्ली आपल्याकडे तिच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये. तर आता ना आपण जागृत व्हायची वेळ आहे. म्हणजे जर का ती हिंदू धर्माचं शिक्षण तिला दिलं, जर का तिला सेल्फ डिफेन्स शिकवलं, तर कोणाची ना टाप नाही राहणार तुमच्या मुलीकडे वाईट नजरेने पाहायची. तर आपण तिला एवढं पैसा तर घालवतोय आपण, नाही का, तिच्या करिअरवर, तिच्या शिक्षणावर पैसे देतोय. थोडासा वेळ दिला. तिच्या डोळ्यात म्हणजे ती जागृतीचं अंजन घातलं ना, तर मग कोणीच तुमच्या मुलीकडे वाईट नजरेने बघणार नाही. त्यासाठी तिला हिंदू धर्माचं शिक्षण द्या. तिला सेल्फ डिफेन्ससाठी तयार करा आणि मग एक चांगली म्हणजे ज्या वीरांगनांचा आमच्याकडे इतिहास आहे, म्हणजे राणी पद्मिनी आहे किंवा राणी दुर्गावती आहे, अहिल्यानगरच्या राणी अहिल्याबाई होळकर आहेत, झाशीची राणी आहे, राजमाता जिजाऊ आहे, की एका स्त्रीच्या अन्यायाचा त्यांनी मनाला एवढं लावलं, की त्यांनी शिवाजी महाराजांना तसं घडवलं. आणि सगळ्यात मोठं उदाहरण, जे जगाच्या पाठीवर कुठेच नाही, की केवळ आणि केवळ भारतामध्येच आहे, की सगळ्यात जास्त युद्ध आमच्याकडे देवींनी केले. म्हणजे हिंदू धर्मात असं म्हणतात, की "यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता." म्हणजे जिथे नारीची पूजा होते, तिथे देवी-देवता वास करतात. तर देवाने आपल्याला एक मोठी जबाबदारी दिलेली आहे.
तर जशी आम्ही म्हणजे नवरात्री दुर्गा मातेची पूजा करतो, तसंच दुर्गा देवीचं तत्व त्या प्रत्येक मुलीमध्ये जर जागृत झालं ना, तर ह्या वीरांगना इतिहास घडवतील. त्याच्यामुळे थोडा वेळ आम्ही आमच्या मुलींसाठी देऊया आणि मग इतिहास बदलेल असं नक्की वाटतं. ताई खूप-खूप धन्यवाद. आपण खूप मोलाचा सल्ला इथे हिंदू पालकांना दिलाय आणि नक्कीच मी अपेक्षा करते, की तुमची ही सगळी मुलाखत बघून बऱ्याच जणांचे डोळे उघडतील आणि आता यावर काहीतरी मार्गस्थ, काहीतरी हालचाली याच्यावर होतील आणि आशा करूया, की आपल्या एका मुलाखतीमुळे अनेक हिंदू मुलींचे जीव देखील याच्यात वाचले जातील. तुमच्याशी अजून बोलायला खूप आवडेल मला. पण आता तुम्ही सुद्धा कामात आहात. सो आपण पुन्हा एकदा याचा पार्ट 2 नक्की करूया. याच्यावर काय लोकांच्या कमेंट्स, काय नक्की. प्रतिक्रिया येतात, काय त्यांना ऐकायला आवडेल, त्याच्यानुसार आपण पुढचा पार्ट करूया. ताई खूप-खूप धन्यवाद. आपण वेळ दिला नक्की. सुदर्शनसाठी त्याबद्दल मी आणि सगळ्या एवढ्या दर्शकांकडून मोठ्या तुमचे महत्त्वाच्या विषयावर तुम्ही सुद्धा बरेचदा प्रत्येक मुद्दा सुदर्शनने घेतलेला आहे. बऱ्याच बातम्या सुदर्शनने प्रत्येक जिल्ह्यातनं लव्ह जिहादसाठी म्हणजे ही खरं तर खूप मोठी गोष्ट आहे, की कोणत्याही वृत्तवाहिनी याच्यासाठी एवढ्या वारंवारतेने प्रयत्न नाही करत आहे. त्याच्यामुळे हा विषय मांडण्याची संधी मला दिली त्याच्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करते आणि दुसरं महत्त्वाचं, की आपण सगळ्यांनी मिळून त्या दुर्गा मातेकडेच प्रार्थना करू दे, की आमच्यातल्या वीरांगना जागृत होऊ दे आणि मग सगळ्याच जे कोणी काय म्हणतात, की असुर आहेत त्यांचा वर वध करणारी ही नाश होईल. दुर्गा माता आहे, जी आम्हा सगळ्यांना नक्कीच बळ देईल. नक्कीच मॅम. खूप-खूप धन्यवाद आपले मॅम. नमस्कार. एकच सेकंड.